घरच्या घरी क्लीनअप. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. एकदम इझी स्टेपमध्ये घरच्या घरी क्लीनअप करूया. तर मी सेटाफिलचं क्लिन्झर घेतलं आहे. तुम्ही कोणतं पण क्लिन्झर घेऊ शकता. 5 मिनिट्स छान मसाज करून क्लिन्झिंग करून घ्यायचे. त्यानंतर फेस वॉश करून डॅब करून पुसायचे, रब करायचं नाही. त्याच्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे एक्सफोलिएटर. मी डॉक्टर रेशेलचं यूज केलेलं आहे, म्हणजे स्क्रब असतं त्याच्यात. आणि ते स्क्रब आता करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण मी काय करते, आधी ॲप्लाय करून घेते, मग त्याच्यावर स्टीम घेते आणि त्यानंतर मसाज घेते. मला असं वाटतं त्याचे रिझल्ट जास्त छान येतात. तर तुम्ही पण असं करायचं. एक तर तुम्ही हॉट वॉटर स्टीम घेऊ शकता किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्याच्या याने घेऊ शकता. पण मला हॉट वॉटर स्टीम बेटर वाटतं, कारण जास्त पण स्टीम फेसला नाही दिली पाहिजे. त्यामुळे मी असं करते. जसं मी करते तुम्ही पण तशा स्टेप फॉलो केला तर तुम्हाला पण नक्कीच रिझल्ट भेटेल. मग छान 2 मिनटं मसाज करून घ्यायचं आहे प्रॉपरली, पण जास्त रब नाही करायचं आहे. एकदम हलक्या हाताने मसाज करायचा. ह्या स्टेप तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही अजून यूट्यूबवर अजून दुसरे पण व्हिडिओज बघून त्या स्टेप फॉलो करू शकता. आणि ह्यानी पूर्णपणे तुमची डेड स्किन, जे पण डस्ट वगैरे असते, डेड सेल्स जे असतात, हे पोर्स जे असतात ना, ते अनलॉक करायचं काम करतं. मग हे झाल्यानंतर एकदम फेस छानपैकी वॉश करून घ्यायचं आहे आणि मास्क ॲप्लाय करायचा आहे. चुकून माझ्याकडनं मास्कचा व्हिडिओ डिलीट झाला होता, त्यामुळे मी फोटो टाकला आहे आणि खाली त्याचे बेनिफिट्स पण दिले. त्यानंतर कोणतं पण मॉइश्चरायझर जे तुम्हाला सूट होतं स्किनला ते लावायचं आहे हायड्रेशनसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय, मीट यू.